हाय हाय. झाली रील काढून? हो झाले आता. हाय बघू हात बघू. ते हात नाही रे. का रे? पुण्याची हवा लागली काय तुला? लग्न जमलं तुझं? हो. अभिनंदन तुझं. Thank you. अभिनंदन तरी कसं म्हणावं? काय बघितलं तू त्याच्यात? मी ज्यावेळेस 2-3 वेळा तुला प्रपोज केला मला नाही म्हणली. त्या टाकल्यात काय बघितलं? हिथं टाकलं गेलंय थोडा जाळा. कसं काय ॲडजस्ट केला तो असा? तुला तर हाय फाय पाहिजे होता. तू कुठं टाकलाय? तू कधी बघितलं त्याला? साखरपुड्यातला. साखरपुडा झाला ना तुझा? हो झाला. त्याचे फोटो टाकले नाही तू स्टेटसला रीलला? पण ती कसा तू कसा? मी कसा? मी त्याच्यापेक्षा चांगला आहे. हो तू करून खातो. तू असं कष्टाचं खातो मी. पण करतो ना काम. तू ती काम करत नाही. ती तिकडं भारी काम करते. ती असं झाटचूट काम करत नाही. ती मग काय करतो? ती पुण्यामध्ये काय करतो? काय जागा विक्री करते. काय बाकी काय जागा विक्री करतो म्हणजे आमदार खासदार झाला काय ते? मग आमदारच आहे ते. असं कसं बोलू शकतो बरं तू नवऱ्याला माझ्या? आता जमलं नाही की लगेच बघू फोन बघू. का रे? बघू तर खरं 1 मिनिट. नाही मी फोन देत नाही. फोन मागत नाही लगेच फोनवर बोलायला दिला असं एवढं लगेच बोलायला लागले त्याच्याबरोबर? मग मला माझ्या नवऱ्याने फोन दिलेला आहे ना. मग असणारच ना माझा जीवाचा पलीकडला. ती कसं का असं ना पण चांगला आहे ना. तू बघ ना असं करून खातो झोपडीमध्ये राहतो. आणि माझं आणि लय दिवस झालं मी वाढदिवस झोपडीमध्ये राहत इथं मी भाड्यानं जरी राहत असलो तरी गावाकडे माझी 2-4 एकर जमीन आहे. हो लय झाली मला तेवढी. कष्टाचं खाईन मी. पण असं आयुष्यासाठी कॉम्प्रोमाइज नाही करायचं. तू फर्स्ट टाइम असं बघितलंय की तू पैशा पुढं नाचली म्हणतात ना. ती पैशा पुढं भूत नसतात. ते एक दुनियादारी पिक्चर बघितला त्यात खोटं वाक्य नाही बोलले. चांगल्या दारावर माकडं चढते ती वाक्य खरंय. कसं असं माहित आहे का? लहानपणापासून आतापर्यंत मी वाढदिवस काढले. आता माझं पुढं चांगलं होण्यासाठी मग मी ती मार्ग तर धरलेला बरं ना मी. आणि तू कसं तुझ्याकडनं 1 रुपया बी खर्च होणार ना माझ्यासाठी. मला महिन्याला 50,000 रुपये लागतात खर्च. करू शकतो? तुझा नवरा असं बोलला का? असं पैसे उडणार आहे? हो ती उडू शकतोय. मग तू त्याच्या पुढे नाचणार आणि तू पैसे उडणार का? नाचणार कशाला बरं? मी मग काय बोलायला लागेल? 50,000 लोकांना इन्कम नाही आणि तू बोलते 50,000 खर्च. त्याच्यापाशी कसं समोर नाचणार बरं मी? त्याला काय आता सिक्रेट मध्ये कोण कोणापुढे काय करतं कोणाला माहिती? ती नवरा आहे माझा. ते काय बी करशील म्हणा. काय पण नको बोलू उगाच. तू कशाला सांगितलं आधी पहिला? दिसली तुम्हाला म्हणलं आता बोला. आज ना उद्या मनात राहण्यापेक्षा मी म्हणलं हिला एकदा बोललं पाहिजे. नशीब तू समोर भेटली. नाहीतर गावात भेटलं असतं काही झालं असतं. गावात काय आता काय झालं गेलं तुला आयुष्य काढायचंय. रोज डोळ्यापुढं तो माणूस असा दिसणार तुला. काय ती फिलिंग असायच्या? ते तर माझा नवरा आहे ना. मग त्यासोबत मला आयुष्य घालवायचंय. तुझ्यासारख्या सोबत आयुष्य घालवण्यापेक्षा त्याच्यासोबत आयुष्य घालवलं परवडतं मला. माझ्यासोबत आयुष्य घालणं म्हणजे अरे मला बी भेटल पण मी असं नाही म्हणणार. तिला असं वाटन आपला नवरा कसा भेटलाय असं नाही बस. आता ठीक आहे तू जर त्याला जपली त्याला फेअर अँड लवली लावूनच बाहेर काढावं लागेल. इतका ते काळ आहे. असं काळ आहे पण जीव लावतोय ना. त्याच्यापेक्षा थोडा पैसा आहे तुझ्या. जीव लावते 8 दिवस झालं लग्न नाही जमलं. 8 दिवसात बोलायला लागेल साखरपुडा झाला की लगेच म्हणायला लागली जीव लावा लागते. आता तुला काय माहिती पैशावाल्याचे काय थेर राहतात? काय माहिती का माझी लाईफ माझ्या घरच्यांची विचार तुला काय करायचंय? घरचे म्हणले की लगेच पुरीचं पकड. अरे चालू पुरी अशा पलट्या आणतात लगेच. कोण? मी नाही आणत. मी नाही आणत. मी एकदा निर्णय घेतला ना निर्णयच घेत असते मी. बघू ना आता. हो बघू ना. फक्त तू इथं कशाला आला सांग मला. तू मी तर तुला तीच म्हणाय आलो. मला योगा दिसली तू म्हणलं हिला एकदा जाणीव करून द्यावा की तुझा नवरा जे बघितला का ढिकून बघितला ते तुला पटव जाणव. तू दिसती काय? अरे तू अजून 2-4 वर्ष जरी लग्न झालं नसतं थोडी शिकली असती स्वतःच्या पायावर उभा राहिली असती तर असं वाटलं सुद्धा नसतं. चल मी माझ्याबरोबर नका नसतं ना. अरे पण स्वतःच्या पायावर सोडून तुला दुसऱ्या पैशावर नाचायची म्हणायची फक्त. मी काय म्हणते ऐक. माझं विचार माझ्या घरच्यांचे विचार तुझा बोला संबंधच नाही ना. नाही बोलणार. माझं संपलं सांगून झालं. आता तू काढा विषय. ते का रोज डोळ्या पुढे ती तसले असे डोळे असणार असे कसे दिसते ते? अरे पण माझं मी बघीन ना. तुला काय करायचंय? तुझा तू नाजूक किती तेव्हा हाय कसं ढेमशवानी. ढेमस कळत का? ढेमस हो कळते. ती हाय कसं काय असं. ती माझा नवरा आहे. त्याचं माझं लग्न होणार आहे आता. वाटलं 8 तारखेला लग्न आहे माझ्या. बास का? येऊ का? हो ये जेवण करायला ये. मला भेटतच नाही का? नाही मी भेटू शकत नाही. नाही तू नको. मला जेव्हा भेटत नाही का म्हणलो मी तुला. जेव्हा भेटते तुला. मग तुझ्या लग्नात आमंत्रण देते का मला हो. तू? मी एवढंच म्हणेन दिल्या गली सुखी राहा आणि मस्त राहा. काय याच्यापेक्षा तुला शुभकामना काय देऊ शकत नाही मी. हो हो हा हो जाऊ शकतो तू आता जा. आणि इथून पुढं मला कुठं भेटू नको. आणि दिसला तर खाली मुंडी घालून जा. असं जाऊ का? हो. इतकं जाप्यावर नाही मी. असा बघून उलटी असा कॉलर साईड ठेवून. वा काय जोडी. वा
हो हो तसंच म्हण. हा हा तसंच म्हण. वाटलंच तर माझ्या नवऱ्याची तुझी गाठ करून देते मी. काय म्हणशील? हा ह्योच त्यो माया मागं लागलेला नाही नाही मित्र आहे म्हणून बोलते ना, भाऊकी मधला आहे म्हणते. असं म्हणते का? नको बळ तुम्ही भावकी म्हणू. भावकी वेगळी राहते, मित्र म्हणू शकते. हे माझ्या ओळखीचं आहे आणि माझ्या लाईन मारत होतो, मला लाईन नाही नाही, दिली तसं आणि कसं? तुमच्यासारखं माझ्या पादरात पडलं तसं माझ्या. कसं ती नवरा मला धरून मारण की तसं कसं बोलणार बरं? ती लग्नाचा नवरा असणार माझ्या. असं पण नाही आमच्या दोघांचं लपड आहे, ती लग्नाचा नवरा असणार ना. एवढं कसं बोलीन बरं त्याला मी? हा लपड केलेलं वेगळं, लपडाला कसलं बी जमतं हो. पण लग्नाला पैशावाला पाहिजे. हो पैशावाला. आहे ना? आता इतके दिवस मी परिस्थिती काढली म्हणल्यानंतर मला पुढे होऊन माझं चांगलं करावंच लागेल ना. पण तू स्वतःच्या शिकून थोडं पाया उभं राहिलं ते जमलं नसतं. पण माझं मी मला तुला- त्याला वेळच द्यायचा नाही म्हणावं, स्वतःच्या पायावर नाही हा, राहायचं. मला दुसऱ्याकडून पैसे कमविलेले, मला 50,000 रुपये उडवायचे म्हणले तू. हा कदाचित ती लाखो बी अमाऊंट जाईल तुझी. मला पार्लर लागतात तेवढे पैसे, पार्लरला मला कपड्याला करू शकत होता तेवढं तू. हा काय माग पुढे तुला कमी कपडे असते घालाय काय अवकात कार्तिक काय मला कपडे घाला नाही इतकं नक काढू तो. तू स्वतःच बघ, माझ्या दात नक काढू. तुला दिसन हसू येईन की ज्यावेळेस तुला माणसात न्यायची वेळ येईन ना नवऱ्याला तुझ्या, त्यावेळेस कळल काय. बरं बरं ठीक आहे. बघू हो जावा. चला. काय आलं होतं काय माहिती, माझी सेल्फी खराब केली.